ताणतणाव हा मनापुरताच मर्यादित नाही, तर तो शरीर, मन, वर्तन आणि विचार या सगळ्यांवर परिणाम करतो. जर काही लक्षणे दिसू लागली, तर ते तुमचे शरीर तुम्हाला स्पष्ट इशारा देते की तुम्ही ताणतणावामध्ये आहात. पहिलं म्हणजे मानसिक आणि भावनिक लक्षणे. ही लक्षणे सर्वात आधी जाणवतात. सतत चिंता वाटणं, नकारात्मक विचार येणं, आनंद न वाटणं, उदासीनता, एकटं राहावंसं वाटणं, आत्मविश्वास कमी होणं, निर्णय घेण्याची भीती वाटणं, निराशा, कधीकधी रडू येणं, लक्ष केंद्रित न होणं, विसरभोळेपणा. याचा अर्थ तुमचा मेंदू सतत अलर्ट मोडमध्ये राहत आहे. त्याचप्रमाणे झोपेशी संबंधित लक्षणे. ताणाचा सर्वात मोठा परिणाम झोपेवर होतो. झोप लागत नाही, झोपेत वारंवार जाग येते, खूप झोप येऊनही फ्रेश वाटत नाही, भयानक स्वप्ने पडतात, सकाळी खूप थकवा जाणवतो. याचा अर्थ मेंदूला पूर्ण विश्रांती मिळत नाही. शरीरावर दिसणारी लक्षणं. ताण शरीरात संप्रेरक वाढवतो. डोकेदुखी, मान खांदा दुखणं, हृदय धडधडणं, छातीत दडपण येणं यासारखी लक्षणे दिसत असेल तर नक्कीच काळजी घ्या. त्याचप्रमाणे जास्त घाम येणं, हातपाय थरथरणं, थकवा, अंगदुखी, BP वाढणं, वारंवार आजारी पडणं याचा अर्थ शरीरावर आतून ताण पडलाय. तेव्हा नक्कीच सावध व्हा. त्याचप्रमाणे पचन आणि भूक बदलाची लक्षणं. ताणाचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. भूक लागत नाही किंवा भूक खूप कमी लागते, गॅस, ॲसिडिटी होते, पोट दुखतं, पोट साफ होत नाही, जुलाबाची समस्या जाणवते, मळमळ जास्त वाढते. याचा अर्थ तुम्हाला पचनसंस्थेशी संबंधित आजार आहे. वर्तनातील बदल. ताण असताना आपली वागणूक बदलते. लोकांची बोलायची इच्छा होत नाही. लहान गोष्टींवर राग येतो. आपण कामं टाळतो. TV, मोबाईल, सोशल मीडियावरती जास्त वेळ घालवतो. सिगारेट, तंबाखू, चहा, कॉफीचं प्रमाण वाढणं. याचा अर्थ मन पळवाट शोधत आहे. विचारांमधील बदल. हे खूप महत्त्वाचा संकेत आहे. मी काहीच करू शकत नाही अशी नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये राहते. सतत भविष्याविषयी भीती वाटते. भूतकाळात आपण उगाचच अडकून राहतो. स्वतःला उगाचच दोष देतो. प्रत्येक गोष्ट ओझ्यासारखी वाटते. याचा अर्थ मेंदू खूप थकलेला आहे. जसं की ही इशारे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका. जसं की सतत रडू येणं, जिवंत राहण्याचा अर्थ वाटू नये, स्वतःला इजा करण्याचे विचार, पूर्णपणे निराश वाटणं. याचा अर्थ तणाव आत्ता धोकादायक पातळीवर पोहोचलेला आहे. ताणतणाव ओळखल्यानंतर काय करावं? तर दररोज 10 ते 15 मिनिटे श्वसन घ्या किंवा ध्यान करा. मेन महत्त्वाचं म्हणजे वेळेवर झोपा. मोबाईल स्क्रीनचा वेळ कमी करा. मन मोकळं बोलण्यासाठी विश्वासू व्यक्ती नक्कीच निवडा. हलका व्यायाम करा. चालणं ठेवा. गरज असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. लक्षात ठेवा, ताणतणाव हा कमजोरी नाही, तो शरीर आणि मनाचा इशारा आहे. वेळीच ओळखला तर आपण तो सहजपणे दूरही करू शकतो. पण हे सगळं करण्यासाठी तुमची मनाची मानसिकता आणि मन सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती मात करून आनंदी जीवन जगू शकता. यासाठी सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच ठेवा.